नमस्कार मित्रांनो, कदम स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज तुम्ही म्हणत असाल मराठीत कसं काय? तर मराठीचा विषय बघायचा आहे त्याच्यामुळे मराठीतच लेक्चर होईल. ओके. सो आपण तिसऱ्या सेमिस्टरमध्ये मराठी हा विषय बघितला. आपल्याला चौथ्या सेमिस्टरमध्ये परत मराठी विषय आहे. त्याचं नाव आहे भाषा आणि संवाद कौशल्य. ओके. तिसऱ्या सेमिस्टरमध्ये मराठी विषयाचं नाव काय होतं कोणाला आठवतं का? आठवत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ओके. मला माहिती आहे, पण मग तुम्हाला किती आठवतं आपण ते बघू. तसं कमेंट सेक्शनमध्ये सांगा, की मराठी विषयाचं नाव काय होतं? जसं या सेमिस्टरमध्ये भाषा आणि संवाद कौशल्य हे नाव आहे. ओके. आज आपण काही विशेष नाही बघणार. आज फक्त मी तुम्हाला एक सिलेबस इंट्रोडक्शन देतो. एक 2-3 3-4 मिनिटाचाच व्हिडिओ असेल, जास्त नाही. सिलेबस इंट्रोडक्शन देतो आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पहिलं चॅप्टर पूर्ण करू. त्याच्यानंतर दुसरं चॅप्टर आपण पूर्ण करू. ओके. सो बघा सिलेबसमध्ये परत यावेळेस तुम्हाला 2 चॅप्टर आहेत, 2 युनिट आहेत. ओके. सो पहिलं आहे भाषा आणि भाषिक कौशल्य, स्वरूप व सहसंबंध. भाषा आणि भाषिक कौशल्य. भाषा म्हणजे काय आणि भाषेचे कौशल्य कोणते? त्याचं स्वरूप कसं आणि सहसंबंध कसं याविषयी आपल्याला बघायचं आहे. जेव्हा आपण चॅप्टरला स्टार्ट करू तेव्हा आपण डिटेल बघू. सध्या सिलेबसवर फोकस करूया. ओके. सो त्याच्यात पहिला टॉपिक आहे भाषा. भाषेचे उच्चारण आणि लेखन. भाषा उच्चारतो कशी, लेखन कसं आहे, त्याविषयी आपल्याला बघायचं आहे. दुसरं आहे भाषा श्रवण आणि संभाषण. आता श्रवण म्हणजे काय? जे आपण आत्मसात करतो, जे आपण ऐकतो वगैरे, वगैरे. संभाषण म्हणजे मी आता बोलतोय म्हणजे संभाषण. ओके. तिसरा टॉपिक आहे लिपी आणि लेखन. प्रमाण भाषा विषयक लेखन नियम. लेखनाचे काही नियम, लिपीचे काही नियम आपल्याला बघायचे आणि चौथा आणि शेवटचा टॉपिक आहे लेखन विषयक नवीन शासकीय सूचना. ते काय असणार आहे ते आपण डिटेलमध्ये चॅप्टर जेव्हा स्टार्ट करू तेव्हा बघू. असा काही सिलेबस आहे तुमचा पहिल्या चॅप्टरचा. 4च पॉइंट आहे. आपण ते व्यवस्थितपणे डिटेलमध्ये बघणार आहोत. दुसरं चॅप्टर आहे भाषा आणि संवाद कौशल्य. ओके. भाषा आणि संवाद कौशल्य म्हणजे संवादाचे कौशल्य कोणते? म्हणजे बोलण्याचे कौशल्य, संवाद साधतो आपण. ओके. इंग्लिशमध्ये सांगायला गेलं तर कम्युनिकेशन. स्वरूप व सहसंबंध. पहिला 2च टॉपिक याच्यात. पहिला टॉपिक आहे प्राथमिक संवाद कौशल्य. आता प्राथमिक म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायला गेलं तर प्रायमरी. ओके. प्राथमिक संवाद कौशल्य कोणते आहेत? त्याच्यात आहे श्रवण, वाचन, संभाषण, भाषण, चिंतन, लेखन. हे सर्व जे प्राथमिक संवाद कौशल्य ते आपण दैनंदिन जीवनात यांचा वापर करत असतो. लेखन करतो, चिंतन करतो, भाषण करतो, संभाषण करतो, वाचन करतो, श्रवण करतो इत्यादी. आणि याच्यात दुसरा टॉपिक आहे प्रगत संवाद कौशल्य. त्याच्यात ते सारांश लेखन, भाषांतर, कल्पना विस्तार, निवेदात्मक आणि संवादात्मक लेखन आणि मुलाखत लेखन. ओके. सारांश लेखन म्हणजे सारांश असतो. सारांश म्हणजे पॅराग्राफ. सारांश लेखन, पॅराग्राफ रायटिंग. भाषांतर म्हणजे भाषेचं ट्रान्सलेशन. ओके. कल्पना विस्तार म्हणजे एक कल्पना आहे. सपोज काहीतरी तुम्हाला आयडिया आहे, त्याचा विस्तार करणे म्हणजे त्याच्याविषयी काही लिहिणे. निवेदात्मक आणि संवादात्मक लेखन, काही निवेदन असेल, काही संवाद असतील त्यांच्यावर लेखन आणि मुलाखत लेखन. मुलाखत लेखन म्हणजे इंटरव्ह्यू लेखन. आता यात नेमकं काय बघायचं ते आपण चॅप्टर जेव्हा स्टार्ट करू तेव्हा बघूच. ओके. सो अशा प्रकारे तुमचा मराठीचा सिलेबस आहे. मराठी विषयाचं नाव आहे भाषा आणि संवाद कौशल्य आणि पहिलं चॅप्टर आहे भाषा आणि भाषिक कौशल्य, स्वरूप व सहसंबंध. दुसरं चॅप्टर आहे भाषा आणि संवाद कौशल्य, स्वरूप व सहसंबंध. ओके. तर इथे आपण थांबूया. मला फक्त तुम्हाला सिलेबस सांगायचा होता. ओके. बऱ्याच दिवसांपासून तुमची ही मागणी होती, की सिलेबस शेअर करा, सिलेबस शेअर करा. सो असा काही सिलेबस आहे मराठीचा. 2च चॅप्टर आहे. जास्त काही अवघड नसणार आहे. यावेळेस पण तुम्ही तुमच्या मताने लिहू शकता. म्हणजे थोडंफार तुम्ही तुमच्या विचारांनुसार पण लिहू शकता. असं काही स्पेसिफिक उत्तर असेल तसं काही नाहीये. ओके. सो पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ओके. सो काही डाउट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा अथवा तुम्ही आपल्या Instagram अकाउंटवर पण पर्सनली मेसेज करू शकता. ओके. सो इथे आपण थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद. बाय.